मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर अजित पवारांनी काल रात्री अमित शहांची भेट घेतलेली आहे आणि अमित शहा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये 20 मिनिटं चर्चा सुद्धा झाली आहे। काल रात्री ही भेट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। अमित शहांचा सध्या महाराष्ट्र दौरा आहे आणि ते मुंबईमध्ये आज दाखल होणार आहेत। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती सध्या समोर येते आहे। या भेटीमध्ये तब्बल 20 मिनिटं चर्चा सुद्धा झालेली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जातेच। मात्र नक्की त्यासाठीच बैठक झाली की त्यामागे आणखी कोणतं कारण आहे हा प्रश्न अजूनही प्रलंबित। मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर अजित पवारांनी काल अमित शहांची भेट घेतली। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहे। धनंजय, काय नेमकं झालं या 20 मिनिटांच्या बैठकीमध्ये? आपण जर पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यामध्ये ते आज मुंबईमध्ये हे काही नियोजित कार्यक्रमांना सुद्धा जाणार आहेत आणि त्यामध्ये ते सध्या सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी ते थांबलेले आहेत आणि अशातच काल रात्री 10:30च्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली आणि ही भेट जी आहे ती साधारणतः 20 मिनिटे त्यांच्या भेटीमध्ये चर्चा झाली। अद्याप नेमकी ही भेट का झाली याचं अद्याप ठोस कारण कळलेलं नाहीये। मात्र या भेटीमध्ये बऱ्याच काही विषयांवर चर्चा झाल्याची सध्या माहिती आहे, कारण की नुकतंच मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिपद सुद्धा देण्यात आलं। त्याच्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, या सगळ्या संदर्भात काही चर्चा झाली असल्याची माहिती सध्या कळते। मात्र नेमकं ठोस काय चर्चा झाली कालच्या या भेटीमध्ये 20 मिनिटांमध्ये ते अद्याप कळलेलं नाही। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि 20 मिनिटं त्यांच्याशी वैयक्तिकरित्या चर्चा केल्याची माहिती। हो, अगदी धनंजय, काल झालेली भेट आणि आज सुद्धा अमित शहा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत, त्याचे सुद्धा अपडेट घेऊ। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।